ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे असं दाखवलेलं आहे, की अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात आणि आता अर्जुन फाईल्स वाचत असतो. तर तेवढ्यातच आता इथे शिट्टीचा आवाज येतो. तर आता इथे सायली म्हणते, "अगं बाई, कुकरची शिट्टी आलेच आम्ही," असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो, "मी आता इथे कामाचं बोलतोय आणि आता तुला कुकरच्या शिट्टीची पडली आहे," असं म्हणतो आणि ओरडतो तिला तो. तर आता इथे सायली म्हणते, "तुमच्या ऑफिसच्या कामापेक्षा घरचं काम जास्त महत्वाचं आहे," असं म्हणते आता इथे सायली. एवढं सोपं वाटतंय तुला? मग खाऊन जाऊ देता अदला-बदली असं म्हणतो आता इथे अर्जुन. आजपासनं घर तुम्ही सांभाळा आणि ऑफिस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. ठरलं तर मग असं म्हणून ते एकमेकांना हँडशेक करतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे भूमिका बदलणार पण प्रेम वाढणार. व्हॅलेंटाईन स्पेशल आठवडा आहे बघा प्रेक्षक हो. 9 फेब्रुवारीला हे दाखवलं जाणार आहे मेन एपिसोडमध्ये. तर खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता ह्या प्रोमोप्रमाणे असं आहे, की आता सायली ऑफिसला जाणार आहे आणि अर्जुन मात्र घरातली सगळी कामं करणार आहे. तर बघा प्रेक्षकाहो इथे कॉस्ट्यूम पण दिलेला आहे. म्हणजे आता इथे सायलीला कोर्टमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे कोर्टामध्ये आणि आता इथे अर्जुनला पण दाखवलेलं आहे समोर शेफच्या ड्रेसमध्ये बघा प्रेक्षकाहो. तर आता इथे खूप छान दाखवलेला आहे प्रोमो खरंच आणि खूप एक्सायटेड पण आहे मी. कारण आता इथे सायली लॉयर म्हणून जाणार तिच्या ऑफिसमध्ये आणि आता इथे अर्जुन शेफसारखं काम करणार किचनमध्ये बघा प्रेक्षकाहो. तर खूप एक्साइटिंग आहे हे येणारे एपिसोड्स आणि 9 फेब्रुवारीपासून दाखवलं जाणार आहे बघा प्रेक्षक हे. आणि आता इथे अदलाबदली झाले दोघांच्या रोलची. म्हणजे आता इथे सायली बाहेर जाणार काम करण्यासाठी आणि आता अर्जुन मात्र किचनमध्ये राहणार. कारण त्याला वाटत असतं ना घरचं काम खूप सोपं आहे म्हणून. तर त्यामुळे सायलीने त्याला हा चॅलेंज दिलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता अर्जुनने पण ते स्वीकारलेलं असतं. तर आता ते दोघेही आता भूमिका बदलून आपला संसार बघणार बघा प्रेक्षक तर आता कसं काय होणार आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण बघा प्रेक्षक कायमचंच असं आहे की बाईचा जो रोल आहे तो टफ म्हणून दाखवणार. कारण आता इथे सिरियल जे बघणारे बायकाच असतात त्यामुळे स्क्रिप्ट पण तशीच असते की बायकांना खूप आवडेल. तर आता असं दाखवण्यात येणार आहे की सायलीचं काम टफ आहे म्हणजे घर सांभाळणं काम टफ आहे हे स्वीकारणार बघा प्रेक्षक अर्जुन. आणि आता इथे सायली मात्र इझिली पार करणार ती भूमिका. कारण आता इथे सायलीचं तर माहितीच आहे बघा प्रेक्षक रविराज तिचा बाप असतो आणि आता इथे रविराजची मुलगी म्हणजे थोडंफार तर तिला असणारच लॉयर मधलं काहीतरी गुण. तर आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे ही गोष्ट. आणि आता इथे बघा प्रेक्षक 9 फेब्रुवारीपासून एक आठवडाभर हेच दाखवणार आहेत बघा प्रेक्षक काहीतरी नवीन. कारण आता इथे खूप बोरिंग झालं होतं सिरियल बघा प्रेक्षक कारण प्रिया, साक्षी, महिपत, नागराज ह्यांना बघून खूपच वैताग आला होता. कारण आता इथे नागराजचं काही कमी व्हायला भागच नव्हतं आणि आता इथे महिपत पण त्याला दिवसभर टॉन मारायचा जेलमध्ये. तर आता इथे काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक तर आता इथे अस्मिताचं पण काय होणार आहे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता ती सचिनमुळे तिचा रोल पण बघा प्रेक्षक खूप वीक दाखवलेला आहे. तर त्यामुळे आता तिचा कॅरेक्टरचं काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण बघा आता इथे प्रेक्षक हे 9 फेब्रुवारीच्या भागात येणार आहे आणि आम्ही तर सगळ्या एपिसोड्स इथे घालतोच. तर त्यामुळे बघायला विसरू नका. आमच्या ह्या चॅनलवरती ते एपिसोड्स येणार आहेत. तर बघा प्रेक्षक तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार प्रवाहावरची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा. की तुम्हाला काव्या आणि पार्थ आवडतात, जीवा आणि नंदिनी आवडतात, की अर्जुन सायली आवडतात, की ईश्वरी आणि आडम आवडतात, हे सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणकोणते सीरियल्स खूप जास्त आवडतात तेही कमेंट करून सांगा. आणि आता ते नवीन सीरियल्स आले ते तुम्हाला आवडतात का त्याच्याबद्दलही सांगा. आणि काहीतरी फीडबॅक्स द्यायचे असतील तरीही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर बघा इथे प्रेक्षक अर्जुन नेहमीच सायलीला घरची कामं करते म्हणून काय काय बोलायचा. पण आता ह्या वेळेला त्याने तिला चांगलं सोडवलेलं आहे. तर आता ह्यामुळे आता इथे सायलीला पण काय आवडत नाही बघा प्रेक्षक आणि आता ही दरवेळेसारखं गप्प बसत नाही पण बोलून दाखवते की आता एवढं सोपं वाटतंय ना तुम्हाला तर तुम्ही करून दाखवा म्हणून. तर आता इथे अर्जुनने पण स्वीकारतो ते चॅलेंज आणि म्हणतो की हो मी तयार आहे. आणि दोघंही म्हणतात की ठरलं तर मग. आणि आता इथे दोघंही म्हणतात की आपल्या भूमिका आता बदलणार. तर आता इथे सायलीला बघा प्रेक्षक लॉयरच्या कोर्टमध्ये दाखवलेला आहे आणि आता इथे अर्जुनला शेफच्या कप्ट्यांमध्ये दाखवलेला आहे. तर बघा प्रेक्षक बाहेरची कामं सांभाळणं सोपं आहे तसं म्हटलं तर. कारण ती आता रविराजची मुलगी आहे तर लॉयरचं तिला थोडंफार गुण असतंच. पण आता अर्जुन स्वयंपाक कसं बनवणार ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. कारण त्याला काहीच येत नसतं. तर त्यामुळे त्याला मीठ काय आणि काय बाकी गोष्टी कसं काय कळणार. तर आता सायली बहुतेक चांगलंच करेल पण अर्जुनला प्रॉब्लेम होईल.
आणि आता स्क्रिप्ट पण अशीच असते की बायकांना खूप जास्त आवडेल, तर त्यामुळे बायकांचं काम जड असं दाखवलं जाईल म्हणजे स्वयंपाक वगैरे. तर आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाचं जे कॅरेक्टर आहे तिला साडीमध्ये दाखवत आहेत बघा प्रेक्षक 2 आठवड्यापासून. पण तिचं इंटरेस्टिंग कॅरेक्टर त्या साडीबरोबर आता संपल्यासारखं का वाटतंय नाही का प्रेक्षक हो? म्हणजे अजिबात चांगली दिसत नाही प्रिया त्या साड्यांमध्ये बघा प्रेक्षक हो. सायलीला साड्या चांगल्या दिसतात, पण आता ती सलवारमध्ये पण छान दिसत आहे आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. आणि आता तुम्हाला माहिती आहे का प्रेक्षक हो, Instagramवरती सारखं कमेंट करायचे लोकं, की सायलीला काकूबाईसारख्या गेटअपमध्ये दाखवू नका, तिला पण सलवार सूटमध्ये दाखवा म्हणून. तर आता इथे लोकं हे पण म्हणायची, की प्रिया विलन आहे, तर तिला एवढं का छान तुम्ही ड्रेसेस वगैरे देताय म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, त्यांनी बरोबर उलटं केलं आता, कारण प्रियाचे कपडे तेवढे काही छान नाही आहेत आता. म्हणजे खूप सामान्य साड्या आहेत तिच्या आणि आता इथे सायलीला खूप छान कपडे देत आहेत बघा प्रेक्षक हो आणि सायलीचा मेकअप पण खूप छान दाखवतायत. तर आता इथे आम्ही कसे कमेंट्स करतो ना सोशल मीडियावरती, तशाप्रमाणे सीरियल्स चाललेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, स्टार प्रवाहावरती एक सीरियल होतं, कोण होतीस तू काय झालीस तू. तर ते सीरियल बंद पाडवण्यात आलं, कारण आता टी-आर-पी त्याची कमी यायची. कमी म्हणजे किती 3.6 वगैरे यायची. तर ह्या लोकांनी बंद केली ती मालिका. त्याच्यानंतर 11ला वगैरे ठेवली आणि दुसरे सीरियल्स आणले. पण दुसरे किती सीरियल्स आणले, 3-4 सीरियल्स आणले, पण त्यांची टी-आर-पी 3.2च्या वरती जात नाहीये. म्हणजे बघा प्रेक्षक हो, कोण होतीस तू काय झालीस तू, हे सीरियल 4 पर्यंत गेलं होतं टी-आर-पी पर्यंत. या लोकांना काय गरज होती ते सीरियल बंद करायची? किती छान होतं ते सीरियल. आणि आता हे 2 सीरियल्स आलेत, तुझ्या सोबतीने आणि दुसरं कुठलं तरी एक सीरियल आलंय बघा प्रेक्षक हो. तर आता प्रेक्षक हो, ही सीरियल्स काहीच कामाची नाहीत, कारण यांची टी-आर-पी खूप खूप लो आहे आणि आता त्याच्यामुळे आता घरोघरी मातीच्या चुली त्याचा पण टाइम बदलून ह्या लोकांनी 10 वाजता ठेवला, तर त्याची पण टी-आर-पी गेली आणि नवीन शोजला तर टी-आर-पीच येत नाहीये. तर बघा प्रेक्षक हो, कोण होतीस तू काय झालीस तूचं गेल्यापासनं ते सीरियल ह्या चॅनलचा तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. किती छान होतं सीरियल प्रेक्षक हो, कोण होतीस तू काय झालीस तू. खरंच मला खूप जास्त आवडायचं ते सीरियल आणि का बंद केलं एवढ्या लवकर खरंच काही समजलं नाही. म्हणजे 1 महिन्यात बंद करून टाकली ती सीरियल. इतकी छान मालिका होती ना ती प्रेक्षक हो. आणि लोकं तरीही बघायचे ते सीरियल 3.5, 4 एवढ्यापर्यंत गेलेलं आणि बरोबर ऐनवेळी त्याचा टाईम बदलून टाकला बघा प्रेक्षक हो आणि मुद्दाम त्याला 11 वाजता ठेवलं. त्यावेळेला तू ही रे माझा मितवा ठेवलं. ते ठीक आहे, तू ही रे माझा मितवा त्या टाईमला ठेवणं. पण दुसरे जे होते सीरियल्स त्यांचा वेळ पण बदलायला हवा होता ना. म्हणजे 11ला कोण कसं बघेल एवढी छान मालिका. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, खूप मोठी चूक केली स्टार प्रवाहवाल्यांनी. कारण आता इथे झी मराठीवाल्यांचे सगळे सीरियल्स वरती गेलेत स्टार प्रवाहच्या सीरियल्सवरच्या पुढे. फक्त ठरलं तर मगमुळे ह्यांची टी-आर-पी थोडी मॅनेजेबल झाली आहे. ह्या आठवड्यात खूप जास्त घसरण झालेली आहे स्टार प्रवाहामध्ये. कारण आता जितके नवीन सीरियल्स आणलेत ना, त्याची टी-आर-पी एकदम लो आहे बघा प्रेक्षक हो. म्हणजे बहुतेक 10 वर्षांमध्ये हे असं पहिली टाईम झालेलं आहे आणि स्टार प्रवाहावरती बहुतेक प्रेक्षकांना जुन्याच जोड्या बघायला आवडतात. नवीन कॅरेक्टर्सना ते तेवढे इम्पॉर्टन्स आणि हे वगैरे देत नाहीत वाटतं. कारण आता नवीन ॲक्टर्स घेतलेत ना, तर त्यामुळे लोकं त्याच्यावर तेवढं प्रेम करत नाहीयेत. तर आता लवकरात लवकर कोण होतीस तू, काय झालीस तू सारखं सीरियल यायला हवं. कारण ते खूप छान होतं सीरियल. तुम्हाला पण आवडत होतं का प्रेक्षक हो? कमेंट करून नक्की सांगा. माझी ती खूप आवडती मालिका होती आणि एकदमच बंद झाली बघा प्रेक्षक हो. तर प्रोमो आता इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि 9 फेब्रुवारीला हे एपिसोडमध्ये बघायला विसरू नका.